मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. कसं जाणार पडलं काय. हॉटेल न्यू मिलन नागोडण्याचा ब्रिज अजून कंप्लीट नाही झाला. माणगावमध्ये ट्रॅफिक नाही. मित्रांनो ब्रिजचे काम अजून नाही पेंडिंग. तर हे बघा ब्रिज अजूनही पेंडिंग. समोर साईची AC गाडी उभी आहे. पर्यंत होणं मुश्किल आहे. बघा रस्ता बघा. डबल रस्ता होता, डबल रस्ता पूर्ण झालाय. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग. आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज चाललोय मी गावी चाललोय. आज गुरुवार. गावी चाललोय या कारणासाठी कारण की सार्वजनिक पूजा आहे गावी. तर त्यासाठी मी एक दिवसाआधी चाललोय. तर आता मी बसलोय आपलं साईट हाऊसमध्ये. साईट हाऊस मांजरेगाव मंडळची गाडी आहे, नॉन AC स्लीपर. त्या गाडीमध्ये मी बसलोय. तर आणि ह्याच ट्रॅव्हल्समधून मी प्रवास करतो. तर ह्या ट्रॅव्हल्समधून मी प्रवास करतो. तर मागच्या पण 2-3 व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद आलेला आहे. असाच प्रतिसाद ह्या व्हिडिओला पण तुम्ही दाखवा, मला बरं वाटेल. तर आणि आता प्रवास कसा होतोय तो आपल्याला या व्हिडिओतून दाखवायचा आहे. आता मी बसलोय, मी 4थ्या नंबरच्या वरच्या अप्पर साईडला स्लीपरला बसलोय अप्पर साईडच्या. नंतर मग पॅसेंजर जसा येईल ना तसं मी केबिनमध्ये जाईल. ॲक्च्युली मी केबिनमध्येच बसलो कारण की मला व्हिडिओ करायचा असतो केबिनमध्ये बरं वाटतं. आणि लोकांचे पण कमेंट असतात की गाडीच्या फ्रंटला बसून तुम्ही हे करा, व्हिडिओ बनवा. आणि साईडने बनवलं की बरोबर दिसत नाही, प्रॉपर रस्ता पण प्रॉपर दिसत नाही. बरोबर आहे ते, म्हणून मी केबिनची सीट घेतली. आता मी थोड्या वेळाने केबिनला जाईन, फायबर नंतर केबिनमध्ये असेल. तर बघा आता व्हिडिओ कसा होता आणि व्हिडिओ सोबत करा. व्हिडिओ तुम्ही जाऊ नका, व्हिडिओचा आनंद घेत चला. फायनली मित्रांनो आपली गाडी आली आहे. फायनली गाडी आपली सुटली आहे. नॉन AC आहे पण मी आतमध्ये आता बसलो, मला आतमध्ये बसवलं. मित्रांनो परत एकदा आपण साई ट्रॅव्हल्स मधून प्रवास करत आहोत आणि मी चाललोय गावी. आता आपल्या भांडूप एक काका पेट्रोल पंप आहे तिकडून गाडी सुटलेली आहे. तर नॉन AC गाडी सुटली, AC गाडी अजून बाकी आहे. जस्ट आली आणि ही नॉन AC सुटली. तर आता बघूया किती. आता डायरेक्ट जेवायलाच जायला वाटतं कारण मध्ये नाश्ता वगैरे नाही थांबणार. मध्ये एक वाटतं घाटकोपरच्या अगोदर एक बाथरूम तिकडे टॉयलेट तिकडे एकदा थांबेल, डायरेक्ट जेवायला जातो. जेव्हा 2:30 वाजता सुटते ना गाडी इथून भांडूप भरून, तेव्हा ती नाश्त्याला थांबते 6 वाजता. आता ना तर असं आपला ब्लॉग होणार आहे ट्रॅव्हल्स साईड. मागे तुम्ही जो प्रतिसाद दाखवला ना व्हिडिओवर ट्रॅव्हलच्या साईड ट्रॅव्हलच्या ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ, त्याच्यावर जो प्रतिसाद दाखवतो परत एकदा पुन्हा एकदा ह्या व्हिडिओवर प्रतिसाद दाखवा, बरं वाटेल. तर हा व्हिडिओ आता चालू आहे, तो कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेता. काय काय असतं, काय काय सीन बघायला भेटतात ते पण बघा दाखवेल. आता माझी केबिनमध्ये सीट आहे, तोपर्यंत मला 4 नंबर सीट वरती अप्परला मला बसायला सांगितलं. त्यानंतर मग पॅसेंजर येईल, त्यानंतर मग मी केबिनमध्ये जाणार. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेतला चालेल. तर मित्रांनो ही साईड म्हणजे कॉर्नरला तुम्हाला भेटतो हीच आपली गाडी. तर मी आता परत एकदा तुम्ही दाखवली सीट वगैरे कशा आहेत, त्याचे कर्टन्स त्याला काय ऑप्शन्स आहेत, चार्जिंगचे ऑप्शन्स आहेत आणि कसे आहेत सीट बसण्यात. स्लीपर आहे पूर्ण गाडी, स्लीपर आहे. मी फर्स्ट टाइम ही गाडी दाखवली तुम्हाला दिसते साईड गाडी चालवली की लाईट्स ऑन. मी केबिनमध्ये बसणार, त्यानंतर मग आपल्याला रस्त्यांची अपडेट पण कळेल आणि काय काय सीन ते पण बघायला भेटेल. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेतला. भांडूप पंपिंग क्रॉस केला आपण आणि आता आपण जाणार आहोत घाटकोपर रमाबाई मानकोट मार्गे जाणार. वाशीचा ब्रिज वगैरे करून ते नेरूळला मग आम्ही जुईनगरला बाहेर पडतो. इथे असेल पॅसेंजर इथे असलं तर, नाही तर डायरेक्ट घाटकोपरच्या सिग्नलला असेल. आता मग विक्रोळी तिकडे विक्रोळी घाटकोपरमध्ये एक टॉयलेट आहे, तिकडे थांबवली तर थांबवली. झालं 15 मिनटं गेली. गाडीचं पॅसेंजर 15 मिनटानंतर येतं आहे. 15 मिनटं गाडी थांबवायची लागली.
विक्रोळीला. तर मित्रांनो आता आपण लेफ्ट टर्न मारणार आहोत. आपण जाणार आहोत मानपूर वाशी करून आपण वाशी बीच करून आपण डायरेक्ट जुईनगरला उतरणार. सरळ झाला तो मुंबईला झाला रस्ता. पनवेल नेरूळ पनवेल सगळं करत झाला. चला आता आपण सेंट्रल लाईनचा जो एक्सप्रेस म्हणा तर मित्रांनो हा बघा. आता इथून बीच चालू होतो पनवेलला जाणार वाशिम मुंबईचा रस्ता चालू होतो. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. ट्रक अडकला. कसं जाणार? पडलं काय? पडलं सामान पडलं. आपण मित्रांनो उरणपाट्याने जात आहोत. मित्रांनो फळसवेवाडा क्रॉस केला आपण. आता आपला मुंबई गोवा हायवे लागलेला आहे. वाजले 7:30. बघा आता 7:30 वाजता आपण फळसवेवाडा. कर्नाळा अभयारण्य. इथून एक रस्ता आहे कर्नाळा अभयारण्य. हॉटेल न्यू मिलन. तर मित्रांनो आता हॉटेल न्यू मिलनला जेवायला आलो. आता जेवण काय की वाजले 8:15 आम्ही जेवायला उतरलो. तर घरातून मी आणले चपाती आणि हे आणले. घरातून मस्त की भजी आणली आणि ते मसाला पापड घेतला मी. एक नॉन AC आणि एक AC स्लीपर. हॉटेल न्यू मिलनला उभे आहेत. वाजलेत 8:30 आणि हा मुंबई गोवा हायवे. त्याचं जेवायला थांबलेली 8 वाजता 8:30 वाजले. त्या साईडला वेगळे बसेस आहेत. कोकणातले आहेत बसेस. साईच्या बसेस जास्त करून ह्या साईडला थांबतात. 2 गाड्या लागल्या बघा जगदंबा आणि वेतोबा. आता मांडवकर बसतात की सावंत ते माहीत नाही पण बस. पेनपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आहे. 8 वाजता पेनला आली जेवायला थांबली आणि 8:30 वाजून गेला. 8:45 झाले. आता गाडी सुटेल. आता डायरेक्ट सुसाट आणि 1:30-2 वाजता 2-2:30 वाजता ती चहाला थांबते.
त्यानंतर बघू प्रवास कसा होतोय तो बघत आणि व्हिडिओचा आनंद घेतला. हॉटेल निवेदन स्वतः बसले सावंत बुवा. चला जेवून आपण निघालो होतो 9:06 बरोबर जेवून निघालो आहोत आणि आता बसले सावंत. वडखळ एकदा क्रॉस केला की मुंबई गोवा चालू आहे मेन सावित्री नदी पूल. वन वे चालू झालेला आहे. हा ब्रिज झाला ना मग 2 मिनटात आपला रस्ता क्रॉस होऊ शकतो. पुन्हा शेवटी अजून होळीलाच मी येऊन गेलो. अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही, फिनिशिंग बाकी आहे म्हणून खालून जावं लागतं. जुन्या रस्त्याने जावं लागतं. जुनी ब्रिज पेंडिंग. खालचा रस्ता तो मध्ये मध्ये खड्डे. मित्रांनो वाकणफाटा आलेला आहे. वाकणफाटा इथून खोपोली पुणे पाली तिकडे तुम्ही जाऊ शकता. इवन रायगड किल्ल्याला पण जाऊ शकते. सरळ आपला मुंबई गोवा आहे. थोड्याच वेळात कोलाड वगैरे. या टायमाला मार्केट बंद. तिथेच मित्रांनो ट्रॉफिक असतो. आता इथं पूर्ण खाली रोड. इंदापूर CNG पंप. तर थोड्याच वेळात मानगाव आहे. मित्रांनो मानगाव रोड पाली आणि पुणे एक्सप्रेस हायवेला जॉईंट आहे. आणि राईट साईडला तो डेपो आहे एस टी डेपो मानगाव एस टी डेपो. मानगावमध्ये ट्रॅफिक नाही. या टायमाला रात्री ट्रॅफिक नसतो. मधल्या टायमाला असतो दुपारी. मित्रांनो हा रस्ता जातो राईटला तो श्रीवर्धन आणि हरेश्वरला. चला मानगाव क्रॉस केला आपण 10:30 वाजता. राजा शिवछत्रपती महाराज की जय. मित्रांनो मानगाव सुटला ना की 10 मिनिटांनी एक CNG पंप लागतो. मानगाव सुटला गावात जाताना मानगाव सुटल्यावर 10 मिनिटांनी CNG पंप. मित्रांनो आपण महाड क्रॉस केला आहे आणि 11 वाजून गेले.
मालवतपूर मित्रांनो आलेला आहे आणि लेफ्ट साईडला महाबळेश्वरला रस्ता जातो. वरती एस.टी.डी. पोस्ट. कशेडी घाट चालू झालेला आहे. कशेडी घाटाला सुरुवात. कशेडी ठाण्यात कशेडी बोगदे बघा. मुंबईला यायचं आणि गावी जायचं. डिजिटलमध्ये स्पीड पण दाखवलेत. 50च्या स्पीडने गाडी चालवा आणि 50चं स्पीड ठेवा. आता मस्त बोगदा वाटतो. त्यामध्ये 5 बायपास. जड नदी, खेडची जड नदी. ब्रिजचं काम अजून पेंडिंग आहे. साईडला मित्रांनो खेड रेल्वे स्टेशन. भोसले घाट प्रारंभ. डेंजर टर्न हा भोसले घाटातला. आणि मुंबईला येताना 14 स्पीड ब्रेकर्स आहेत कारण की खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यात. जास्त करून ट्रकचे ॲक्सिडेंट. मित्रांनो परशुराम घाट चालू झाला आहे. परशुराम मंदिराकडे जायचा रस्ता. मित्रांनो चिपळूण आलं. चिपळूण ब्रिज अजूनही पेंडिंग आहे. ब्रिज अजूनही पेंडिंग आहे. मित्रांनो आपण हॉटेल पंचामृतला आलेलो आहोत. हॉटेल पंचामृत घेतली आहे. समोर साईची AC गाडी उभी आहे. आपण चहा पिऊन निघालो आहोत 1:15. बघूया
गावी पोचायला किती वेळ लागतो. मित्रांनो धामणी आलं, धामणीचा CNG पंप धामणी आलेला आहे. दीड वाजता बरोबर धामणी आलाय. इथे वन वे चालू झालाय परत. एक साईड काम चालू आहे, म्हणजे बनलाय रस्ता. एक साईड रेडी आहे. कोकण रेल्वे सोमेश्वर याच्या आधी दोन्ही लेन चालू झाले. एक लेन चालू आहे, दुसरं लेनचं पण काम व्हायला आलं आहे. थोडंसं फिनिशिंग बाकी आहे. इथून रस्ता थोडा खराब आहे. दोन्ही लेन झाले पण ते कसे थोडेसे फिनिशिंग बाकी आहे. एक लेन चालू आहे, एक लेन बंद आहे. देवरुख फाटो येतात, देवरुख फाटो. अरे बापरे, काय रे बाबा. श्री साई चला श्रावण बुवा चालले. आता मांडवकर बसले. संगमेश्वर डेपो इलो. ते हा देवरुख फाटो. या मित्रांनो देवरुख फाटो. इथून तुम्ही वाटूळ फाटे बाहेर पडू शकता. आणि समोर हा आपला मुंबई गोवा हायवे. अजून ब्रिज पेंडिंग आहेत. ब्रिजचं काम अजून पूर्णपणे झालेलं नाही, तरी पण हळूहळू होत आहे. आता बघूया कधी होत आहे पूर्ण. असे डायव्हर्जन दिलेले आहेत. पाऊस पडला चिखल झालं. आधी मातीचं. कधी रस्ते पूर्ण होणार काय माहिती. प्लेन करून ठेवलेला, आता बघूया आता कधी. नाही पुढे झालो मध्ये एवढं आता प्लेन करून ठेवलं आहे. तर गणपतीपर्यंत सिमेंटचं काम व्हायला पाहिजे, कॉन्क्रीटचं काम. त्याच्या पुढे पाली हातकांबा आहे, हातकांबा पालीला आणलं. थोडं झालेलं आहे काम. पण संगमेश्वर निवळी आहे ना, ते काम पेंडिंग आहे. असाच चिखल आहे. संगमेश्वरच्या पुढे बऱ्यापैकी रस्ता पूर्ण झाला होता. त्याच्यानंतर काही 5-10 मिनटाच्या अंतरानंतर बघा रस्त्याची परिस्थिती ही आहे. हा भाग आत्ताशी तोडायला घेतला आहे, म्हणजे तोडून झाला आहे. ही परिस्थिती आहे. म्हणजे गणपतीपर्यंत होणं मुश्किल आहे. छोटासा पॅच होता, त्यानंतर परत 2 लेन चालू.
मध्येच रस्ता चांगला, मध्येच रस्ता खराब. वर्किंग इन प्रोग्रेस. इथे एक लेनचं काम करायला घेतलं आहे. कॉन्क्रीट करून झालं आहे. चालू कधी करतात काय माहिती. एक लेन पेंडिंग आहे. बऱ्यापैकी रस्ता संगमेश्वर काही अंतरावर बऱ्यापैकी रस्ता पूर्ण झाला आहे. इथे पण तीच परिस्थिती आहे. काही अंतरावरून परत थोड्या अंतरावर रस्ता एक लेन चालू, एक लेन बंद आहे. बघा रस्ता बघा, गाड्या नुसतं आतच चांगले खणून ठेवलेलं आहे फक्त. हातखांबा आलेला आहे. हातखांबा आलेला आहे. आणि राईट साईडला आतमध्ये सरळ गेलं की रत्नागिरी आहे. खांबा पण क्रॉस केला. भारी ते रांजा राजा. जैतापूरला गेली गाडी. प्रॉपर मार्ग ती जामसांड वगैरे करत जाणार होती. खारेपाटण गेलं. नांदगाव तिटा नांदगाव तिटा आपण क्रॉस केलं आहे. आतला रस्ता चालू झाला आपला देवगड निपाणी हायवे. नांदगाव देवगड निपाणी हायवे. आरे फाटा 5ला बरोबर आरे फाट्याला गाडी आलेली आहे. मित्रांनो या देवगड नांदगाव जो डबल रस्ता होता, तो डबल रस्ता पूर्ण झाला आहे. होळीमध्ये इनकम्प्लीट होता. आता तो रस्ता पूर्ण झाला आहे.
तळे बाजार आलेला आहे. वाजले किती 5:16 बसला तळे बाजार आलाय. चला. ही आपली गाडी साई आहे आणि ही ठाणेश्वर ती गेली देवगडला आता डायरेक्ट. अरे काकाची गाडी गेली ठाणेश्वर. ही ठाणेश्वर झाले योगेश. चल बस. रोड झाला तिथून झाला. दाबो तिथपर्यंत झालं. चल दादा गावात आलो. गावात आलो. घरात आलो मस्त. प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ ते एंड झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आणि प्रवास माझा जो मी या व्हिडिओमधून दाखवला आहे आणि रस्त्यांचे अपडेट दिले ते कसे वाटले. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनल जे नवीन युजर्स असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ येत राहतील. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.